पडून दिले गाड्या दिले दिले कान दिले दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया होचे कशासाठी की जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. अरे नरध्यात आलो तर त्याच्यासाठी आणि देवाने सगळं दिलं. आता देवाला काय मागायचं राहिलं? देवाने काय दिलं? सगळं दिलं. म्हणून देवाला काही मागतच जाऊ नये. काय देवाकडे काही मागूच नाही. देवाकडे काहीच राहिलेलं नाही. आता देवाचं नाव जरी नाही घेतलं तरी चालत, पण संताकडे गेलं. नाव तर संत नावच घ्यायचं सांगतात, पण देवाच्या नावाने रडायचं नाही, काय मागायचं नाही. एकदा का मुलीचं लग्न केलं रे केलं, मुलीचं लग्न जर केलं तर मुलीनं माहेरचं सगळं सोडावं लागतं. बापाचं नाव सोडावं लागतं, आडनाव सोडावं लागतं, त्या घराची आसक्ती, त्या शेतीची आसक्ती, त्या गावची आसक्ती सगळं सोडावं लागतं. ती सगळ्याला सोडून नवऱ्याशी एकरूप होती. ऐका रे, सगळ्याला सोडायचं. तसं देवाने सगळं दिलेलं आहे ना, त्या सगळ्या संसाराला सोडायचं. पण सगळ्या संसाराला सोडायचं हे जर धीटपणा किंवा धैर्य, ही जी ताकद येईल तुमच्या अंतःकरणामध्ये, ते फक्त संताच्या संगतीने. कोणाच्या संगतीमुळं? संताच्या संगतीमुळं. आणि म्हणून नरदेहात आल्याच्या नंतर काहीच मागायचं नाही. देवाने भरपूर दिला. भरपूर दिलं म्हणजे त्याच्या प्राप्तीसाठी दिलं. हा जो दे दिला, देवे देवे देवा दे भजना गोमाता, देवी देला दे भजना गोमाता. देवे दिला दे भजना गोमाता. कशासाठी दिला दे? भजनासाठी. याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची
याद देई गडे देवाचे भजन महाराज म्हणतात याची देई गडे देवाचे भजन. अरे भल्या माणसा, भजनाचा कार्यक्रम दुसऱ्या देहात नाही रे. दुसऱ्या देहामध्ये संसार नाही का देवाचं भजन नाही. देवाचं भजन भजन नाही. संसार किती यार खरं सांगा. जी गोष्ट ज्यांना करायची असं देवाला वाटलं, संसारासाठी इतर देह आणि भजनासाठी माणसाचं देह. आता जनावराला, पशु पक्ष्यांना, इतर शरीरातल्या जीवाला संसार करायचा म्हणून शरीर चांगलं दिलं आणि शरीरात सोयी सुद्धा चांगल्या दिल्या. तुम्हाला आम्हाला सगळ्या सोयी बी नाही आणि शरीर चांगलं नाही. काय सोयी आहेत तुम्हाला? अरे संसार करायचा म्हणलं तर ताकद लागती. कुठं तुमच्या ताकद आहे? संसार करायचं म्हणलं तर ताकद तर लागतीच लागती. काय पण निरोगी असावं लागतं. कुठे तुम्ही निरोगी आहेत का? निरोगी नाहीत ना. संसार करायचं म्हणलं तर बंधनच नसायला पाहिजे. आणि किती बंधन आहेत तुम्हाला? लयच बंधन आहेत ना भल्या माणसा. आहे का नाही? आहेत का नाही तर बंधन? एकदा गाडोर रस्त्यावर हागलं म्हणून माणूस हागायला बसला असा हाणला का नाही? आणि त्याला बंधन नाही, त्याला हागायला जमतंय रस्त्यावर बी कुठं बी. आता हार घरातला कालावा काढा वाटाना, पण एवढा टप्पूच्या टप्पू हारे मला जाऊकायचाच नाही येऊ ठेवायला बर का. मग तुम्हाला आम्हाला संसार करण्यासाठी नरदेह मिळालेला नाही. कारण कोणती सोय नाही याच्यामध्ये. रोगट शरीर, काय लौकिकाचं बंधन, कायद्याचं बंधन, सगळ्या अडचणीच आता आपल्याला आहे की नाही. आणि म्हणून संसार करायसाठी काय आपल्याला देवाने परवानगी दिलेली नाही. आता पशुपक्ष्यांनी संसार करावा, कारण देवाने त्यांना इंद्रिय बी चांगले दिले, शरीर बी चांगलं दिलं, आरोग्य बी दिलं आणि त्या शरीरामध्ये शक्ती सुद्धा दिली आणि सगळ्या गोष्टी दिल्या. आहे की नाही? असं आहे की नाही? आहे ना. मावशी तुमचे डोळे बरे का मांजराचे डोळे बरे? बरं हा, कोणाचे डोळे बरे? मावशीला लईन गेली तर फळा दिसत नाही कुठे, म्हणून मांजराला अंधारात उंदीर दिसतो. कोणाचे डोळे बरे? अंधारात उंदीर धरती ती मांजर, आहे का नाही. आणि अंधारात दूध प्यालेलं तर मावशीला दिसायचंच नाही मांजराने, आहे का नाही. आणि नाव आहे कमल नाही ना, कशाची कमल नाही ना आली, काय नाही ना येते. मांजराचे डोळे बरे तुझ्यापेक्षा. काय देवानी देणगी दिली ती, आहे का नाही. भारी देणगी दिली देवाने. देवाच्या देणगीकडे लक्ष नाही का देवाने दिली नाही. हा, साधू संतांनी एका तरी प्रवचनात, एखाद्या तरी अभंगात, एखाद्या तरी ओळीमध्ये सांगितलं का की देवे दिला देह संसारा गोमटा? नाही सांगितलं त्यांनी. मग बाकीचे सांगते, तो हा बाप सांगतो, तू माय सांगती, शेजारी सांगते, गावातले लोक सांगते, अरे असं करावं लागतं, तसं करावं लागतं, आहे की नाही. मायने नाव ठुलं आणि बाय मापा दोघं म्हणले आमचं पोरग आहे तू, आणि आता आमचं जसं लग्न झालं आता तसं तो लग्न करायचं. म्हणजे आमचा तर बोऱ्या वाजलात, पण अशी वास नाही की तो हा बी बोऱ्या वाजवायचा त्याला. हा, ते काय नाही. मायबाप काय शिकवते, मायबापाने जे शिकवलं ते संसार शिकवला.
आणि साधू संत शिकवतेत ते परमार्थ शिकवतेत आणि साधू संत खरे मायबाप तुम्ही संत तुम्ही संत माये बाप कृपावंत 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 करून सायास चिकटी तुम्ही संत माये बाप कृपावंत करून सायास चिकटी तुम्ही संत माये बाप कृपावंत 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत अरे संत माय बी आहेत आणि बापही आहेत गर्भवासामध्ये ज्यांनी पोचलं काय ते निसर्गाचा नियम आहे आणि देवाने सगळी सोय केली झालं ही गोष्ट खरी पण गर्भवासाच्या बाहेर आल्यावर त्यांना तुम्हाला चांगलं शिकवता येत नाही आणि त्याच्यासाठी जगदुद्धारा लागी धरला होता मग संत सांगतात की बाबा रे तुला जे इंद्रिय मिळाले हे शरीर मिळालं कर्म इंद्रिय मिळाले बर का तर हे परमार्थाचं साधन म्हणून मिळाले काय मिळालं हे काय नाही बर काय डोळे सांगितलं की तुमचे डोळे म्हणजे काय नाही पण मांजराचे डोळे बर नाक तुमचं बरं का कुत्र्याचं बरं अरे नाक नाकही तुमचं बरं का कुत्र्याचं बरं कुत्र्याचंच बरं रात्री चोर करून जाते आणि पोलिसाला मिळ लागत नाही त्या पोलिसाला कुताड्याला टाका तिकडं कुत्र्याला घेऊन येते आणि तवा चोर धरल्या जातो रात्री आणि कशाने धरते ते फक्त वासाने त्याच्या नाकात किती ताकद आहे की रात्री ज्या चोरानं चोरी केली ते मालकाला पत्ता नाही पोलिसला कळत नाही ते कुत्र धरून देते काय नाक आहे ते ठीक आहे नाही तुम्ही आपलं उगच नाकाला नाटायला लागले तुम्ही आहे की नाही काय नाके काय नाके शांबडाशिवाय काय निघत रे त्याच्यातून शहाणपणा करायला लागले काय निघत रे शांबड्याशिवाय त्याच्यातून कमाल झाली लय चांगलं नाकेन बागड बेपट्या नाक का नाही बेपट्या नाकावाला लोकाकडे पाहून असं दबत आहे त्याला वाटतं आपल्या नाकाहून गाडीचं चाकच गेल्यासारखं झालं म्हणून दबलं नाक आहे की नाही असं वाटतं आहे की नाही अरे काय नाक नाही हे ते काय तरी ध्यानात घ्यासारखं नाही रे बाबा हा नाक म्हणजे श्वास घेण्यासाठी आहे जगण्याचं साधन आहे नाक म्हणजे श्वास घेण्यासाठी आणि मावशीने तर वेगळंच केलं बाबा आहे की नाही देवाने नाक दिलं हे गुताडून टाकायसाठी दिलं का है गुतीलं ना नाक इकून घालत्यात इकून घालत्यात कानामध्ये आहे ना नाकामध्ये घालत्यात का नाही तुम्ही लय भूषणात येऊ नका आमच्यासारखा मोकळा शेमूर नाही शिकारता येत तुम्हाला नाही शिकारता येत म्हणा तुम्हाला नाही करता येणार असं बोल मी इकडं अडकत येत माझ्यामध्ये काय ते कशाला रे ते आगावपणा करायला लागले तुम्ही माणसाचा जन्म मिळून अक्कल मातीत चालली ना काय बुद्धी नाही का मातीत गेली नाही गेली ना साधी गोष्ट आहे काय सगळं अगदी व्यवस्थित दिलं देवानी पण व्यवस्थित राहता येणार आणि व्यवस्थित करता येणार नाक तर दिलंच पण बोट बी दिले तर म्हणजे बोट बी दिले बोटच दिले का बोटाला नख बी दिले कारण मेकडं त्याच्याशिवाय काढताच येत नाही नुसतं नख जर नसतं दिलं महाराज काय आगाव झाला आता इव्हन पण आगाव सुरू झाली आता हे काय मला ऐकत नाही आता गज गजवर आला कीर्तना
महाराजाला माहिती आहे की देवाने सगळं दिलं, मागायचं काहीच नाही. कुठून तुमची सोय केली? मेकडं काढण्या बसतोरले आहे का नाही? आणि जर मेकडं नाही काढता आले असते तुम्हाला, जर या बोटाला नख नसते, मेकडं काढतात नाही असे दम कुंडून मेले असते तुम्ही. खरी गोष्ट. तेने तुझी काय नाही केली चिंता, आहे त्या अनंत आठवण. कृपाळू काय काहीतरी प्रमाणे की विठ्ठला 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 अजिबात देवाला काहीच मागायचं नाही, त्याचं नाव घेतल्याशी राहायचं नाही. कारण तुम्हाला काहीच कमी पडू दे. ऐक मग कान नाक आताच सांगितलं ऐक ना. महाराज तुमच्या बायकोला नव्हते का? हाय अरे वा. महाराजाच्या बायकोला नव्हते ऐक ना. आमच्या बायकोनी नाकाला भोकाड पाड बुजलं पण मला जो कधी नाही. भोकाड पाडलं नाही असं बाला लई ना आधी भोकाड पाडतं. मी मागायला कीर्तनात बी सांगितलं होतं. आपले बापूराव महाराज सांगत असते, म्हशीला जर येसन टोचायची असली तर डांबावं लागतं. तिला काय करावं लागतं? डांबावं लागतं. तेव्हा येसन तरी यांना घेऊन या दोघा चौघाला डांबावं लागतं. मग तिला दाबण टोचावं लागतं. तेव्हा टोचू देते. औ आणि बाया ह्या स्वराला पुढं जातात. हा हा आमचे महाराज सांगत असते बापूराव मला. हा टोचून घ्या. त्या मासाडाला दाबावं लागतं. मासाडाला अक्कल नाही पण बरी आहे आपल्यापेक्षा. काय हो बुद्धी नाही ना पण बरी आहे का नाही? कारण तिला आघाव धंदा आवडत नाही. आणि आपण नरदी हात आलो भजन करायचं सोड आणि आघाव धंदा सोडीना. माती जायची पाळी आली. याच्यासाठी नाही दिली इंद्रियन, याच्यासाठी नाही दिली अक्कल देवाने. काय सगळं अगदी व्यवस्थित दिलं. हे कानं दिले महत्वाचं आहे. आता पुन्हा त्याच्या अलीकडे व्यावहारिक दृष्टीने जर पाहायला गेलं महाराज तर नाक कान हे ते अजून काही उपयोगाचे. देवाने लय लांबवर विचार केला आपला. केला का नाही? आता महाराज माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. देवाला माहित आहे की नाकाला हे ट्याकाड नसतं दिलं तरी वारं शिरलं असतं. काय पण हे ट्याकाड दिलं. त्याला माहित आहे की याने ऑपरेशन केल्यावर आईनं कुठं मांडावा आहे का नाही? ह्या कानाच्या कानवाट्या दांड्या कुठं मांडावा. ह्या कानाच्या कानवाट्या दिल्या. सगळी सोय केली देवानी. काही नाही बर का. सासऱ्याने बायको दिली ना पुन्हा काही मागू नको बर का. दिली ना कोणी देत नाही पण दिली ना त्यांनी. तुम्हाला आम्हाला दिल्या पण आता देताना अवघड आहे बर का. म्हणून देवाने हे इंद्रिय दिलेत. तर इंद्रियाचा वापर संतांनी शास्त्राने सांगितला तशाच पद्धतीने करा. दिले इंद्रियात झालं पुनराम झालं प्रमाण ते. मग पाठीरा घे तुम्ही. हा विठ्ठला पहा कीर्तन म्हणजे आपल्याला हसायला मिळावं वाटतं. आता हसणं साहजिक आहे. हे तुमच्यासाठीच हसणं आहे. काय आपण काय बी गंमत झाली तर आपण हसतो. आपण गमतीची जी सगळी म्हणून हसायची पाळी आली. नरदेह मिळाला आणि ज्याला कळाला त्याला देवच मिळाला. ज्याला नरदेह मिळाला आणि कळाला त्याला देवच मिळाला. आहे की नाही? नरदेह मिळाला पण कळालाच नाही. लक्ष 84 गेला. लय अवघड नाहीये. अरे भल्या माणसाओ संसार जितका अवघड आहे तरी रेटायच्याच नादी आहे. सगळं शरीर इंद्रिय बुद्धी त्या उपयोगी आणायला लागलो. नाही सांगितलं तुम्हाला हे करायचं. हे सगळं शरीर इंद्रिय त्याच्यासाठी उपयोग. वाचा त्याच्यासाठी उपयोग. विठाला विठाला अरे ज्याला काहीच लागत नाही
त्याला परमार्थ म्हणा. आणि ज्याला सगळंच लागतंय त्याला संसार. काय काय लागतो? काही बी लागतंय त्याला काय म्हणा? संसार. ह्या बाया शेजारणीचं गु काढायचं टप्पर सुद्धा चोरत्यात त्या, म्हणजे ते लागत आहे संसाराला. खरी गोष्ट आहे. काढायचं टप्पर सुद्धा चोरीत्यात एकमेकीचं. म्हणजे जे खालच्यातल्या खालच्या दर्जाची जी वस्तू लागते त्याला संसार. आणि इतकं जमा करायचं आणि ते संसार असा आटोक्यात आणायचं म्हणलं तर काय साधी गोष्ट आहे का? नाही ना. कारण ते आटोक्यात आणण्यामध्ये काय होतंय? कान कमकुत होते, डोळे कमकुत होते, पाय बी कमकुत होते आणि थकून जाते. आणि मग एकदा थकल्यावर शरीर आवरत आवरीताच बेजार व्हावं लागतं. परमार्थ कशाचा होत नाही हो. आणि म्हणून हा जो सगळा जो काय आपण करायला लागलो कारभार, हे वेदाने बी सांगितलं नाही, हे वेदाने बी सांगितलं नाही आणि हे संतांनी पण सांगितलं नाही. आणि तुम्हाला पण ते पटत नाही, पण तुम्ही पटून घेता. पटत नाही तुम्हाला बी. आता काही बी झालेलं पटत. बायको माघारी बोललेली पटती का? मग कशाला गेली रे? माघारी बोललेली पटती का ती? नाही. तरी पण केली. पोरांनी खेटरांनी हल्ल्याला आवडतं का? मग नवसं कशाला केली त्याच्यासाठी? आगावपणाचे का नाही? पोरग झाल्यावर पेढे नाही वाटले का? तो पोरग झाल्यावर पेढे वाटावा का ते चांगलं निघल्यावर वाटावा? चांगलं निघल्या. कमाल झाली बाबा. उलटे धोरण झाले सगळे. चांगले निघल्यावर वाटणं साहजिक आहे की नाही? परंतु चांगलं निघल्याच्या अगोदरच पिढे वाटतो आणि खूप मार खातो त्याचा. ही गोष्ट नाही. अरे संसारामध्ये जे जे म्हणून आटोक्यात आणायचं काम करू आपण आणि ज्याला ज्याला सावरायचं काम करू ते काहीच सावरल्या जाणार नाही. तुम्ही करताना एक तर होईन आहे नाही का? आणि म्हणून तुम्ही मागत राहता. आपण काय करतो? देवाला दिलं तरी मागत राहतो बर का. परंतु संत मागतच नाही. काही मागणे हे अमानुषिक वडिलांची काही मागणे हे अमानुषित वडिलाची रीत जाण. तुकाराम महाराजाच्या पूर्वजांनी कधी मागितलं का? आणि मग पहिल्याने मागितलं नाही. बंबाजी बाबापासून चालत आलेले त्यांचे वडील बोलोबा होते, त्याने पण कधी काही मागितलं नाही. काय म्हणून तुकाराम महाराज म्हणले आम्हाला काहीच मागा वाटत नाही. तरी पण तुकाराम महाराजाला देव म्हणले तुकोबा राया तुम्ही मागितलंच पाहिजे पहिल्या चरणात. हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा, हो हे दान दे गा देवा. महाराजाला लईच बेजार केलं की तो गवाराया तुम्ही काहीतरी मागा. मग त्यांनी काय मागितलं? पोरग व्हावं म्हणले का? पैसे मिळावं म्हणले का? लॅटरी लागावं म्हणले का? निवडून यावं म्हणले का? नाही. हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा. डावलवा हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा.
तुला द्यायचंच असलं त्या गाड्या हेच दान दे मला, की फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे, ऐक नाही. भल्या माणसं आपण सगळ्याला विसरत नाहीत, फक्त देवाला विसरतो. कशालाच विसरत नाहीत तुम्ही, पण कशाला विसरतो? देवाला विसरतो. महाराज तुमचा सर्व नंबर काय? हा पहा, बायकोचं नाव काय? शारदा. आता महाराज आहे म्हणून सांगते, तुम्ही कोण आहे? नाही नाही, खरंच सांगा. आता परमात्मा आहे का नाही? बाकीच्याला विचार, आता ते महाराज आहेत सांगितलं, बाकीच्याला विचारलं तुम्ही म्हणते दिसा ना काही माणूस आहे नाही. म्हणजे सगळा संसार ध्यानात आहे, पण देव ध्यानात नाही. काय देवाने वाईट केलं तुमचं? काय दिलं नाही तुम्हाला? कोरोनात नाही मेले ही कोणाची कृपा आहे? देवाची. कोरोना आहे का नाही? कोरोनाने कीर्तन बंद केले, साधा होता का ते? हा, बऱ्याच महाराज लोकांना भीक मागायची पाळी आली, आणि महाराजाची दया माया आली म्हणून कोरोना गेला. कारण त्याचं काय, त्याच्या बायका बरं पाहिना त्याला, इतकं वाटोळं झालं त्याचं. खपाखप संध्याकाळी लोक गावाचे पैसे जमा करतात आणि महाराजाची भरती करतात, आणि ते घरी नेऊन बायकोला खुश करतात, आणि ते बंदच झालं सगळं. अरे ज्यानं आपलं शरीर चाले, हे शरीर कोणाचे असते, कोण भगविते हरवीन, दे कवी ऐकवीन एक नारायण, तयाचे भजन चुकून, आहे का नाही? अरे नाही येऊ द्या गाता, नाही येऊ द्या वाजिता, पण तुम्हाला मी कोण हे कळालं पाहिजे. नाही येऊ द्या गाता. आता एखाद्या दिवस नारड्याला रोग झाल्यावर गातात काही, आणि कशाहून व्हायचा नाही? शरीर दुःखाचे कोठार शरीर, कशाहून इथं गळ्याला रोग व्हायचा नाही, आहे का नाही? अर्धांग वायू झाल्यावर तुम्हाला मृदंग वाजवता येईल का? नाही नाही. कशाहून होणार नाही? कवा काय होईल सांगता येत नाही. काय, परंतु तुम्हाला साधू संतांच्या कृपेनं जर तुम्ही साधू संतांच्या ग्रंथाची सेवा केली, साधू संतांचं मन लावून ऐकलं, आणि तुम्हाला मी परमात्मा आहे असं कळालं, सगळं शरीर बी देह जावो पांडुरंगी दर. मला एकदा मी परमात्मा आहे असं कळाल्याच्या नंतर शरीर राहिलं काय आणि गेलं काय काही परवा वाटणार. शरीराबद्दल काय वाटणार तुम्हाला? शरीर तुम्ही आहे का तुमचं आहे? शरीर आपलं आहे का शरीर तुमचं आहे का तुम्ही शरीराचे? दोन्ही नाही. शरीराचा आणि आपला काही संबंध नाही. मग शरीर सुटते वेळेस दुःख व्हावा का आनंद वाटावा? आनंद वाटावा. शरीर सुटते वेळेस आनंद वाटावा, कारण खरं नाही म्हणून का? कसं खरं नाही ते, आहे का नाही? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे ध्यानात येईल. श्रीमंताच्या बायका दागिने घालीत होत्या, त्याने एका गरीबाच्या बायकोला दागिनेच मिळाला त्याला करायला, त्याच्यात ताकदच नाही ना, आहे का नाही? माऊली आणले ना दागिने त्यांनी, 40 रुपयात सगळे दागिने आणले. इथे बंदीच बायको मोडून काय, आहे का नाही? वाण द्यायला गेल्यावर हेरली नाच वाटते, वाण द्यायला गेली आणि हेरलीच वाटते. बाया काय दागिने काय असं पदर बाजूला करून दाखवतात लोकाला, हानतेच सुटते ती, आहे का? गाठली नाच वाटते महाराज. हो, रात्रीला जेव्हा हाणली आणि दागिने काढून घेतले आणि घेऊन गेले ना घेऊन. रडली का ती? काम नाही रडली, खोटे होते. खोटे होते म्हणून रडायची पाळी आली नाही, आहे का नाही? तसं ज्याने शरीराला खोटं समजलं तो रडतच नाही. ज्यानं देहाला खोटं समजलं ना त्याच्यावर रडायची पाळीच येत नाही. त्याला दागिन्याबद्दल काही वाटलं का? उलट एक घाटा वाटला त्याला, 2-4 टप्पू दिले ना तेवढंच वाईट वाटलं त्याला, बाकी दागिने नेण्याचं काही नाही वाटलं, आहे की नाही?
तसं साधू संतांच्या कृपेनं तुम्हाला जर प्रबोधनातून कळालं की मी देह नाही, देह तुम्ही का पाच भोताचा देह? देह पाताचा आणि लागूच नाही, शेती जाता त्याची देणे लागे, शेती जाता त्याची देणे लागे. देणे लागे, शेती जाता देणे लागे. देह पाचाचा आहे आणि उष्ण आणलेला. आता देह पाचाचा म्हणल्यावर याच्यात माती आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वारा आहे, आकाश आहे. देह किती जणांचा आहे? पाचाचा. आता आपल्याला व्यवहारात कोणी जरी विचारलं बापाचा देह कसं कितीचा आहे? पाचाचा. सगळ्याचा कोणाचा आहे? पाचाचा. देह जर पाचाचा असेल तर जर आपण व्यवहारात विचारलं की बाप तुला एक आहे का किती आहे? आपण एक म्हणतो. पाच बाप आहेत. पंचमहाभूत आहे, पाच बाप आहेत आपले. काय आहे का? पंचमहाभूताचा शरीर आहे, पाच बाप आहे का नाही? देह हा पाचाचा आणि उष्ण. शक्य ज्याचा त्याशी देणे ना. उष्ण आणलेलं द्यावं लागत का बुडवावं लागत? द्यावं लागतं. द्यावं लागत आहे की नाही? मावशी उष्ण आणलेलं देता का नाही? कोणाचं चीट आणलं तरी देता, मीठ आणलं तरी देता, आणि पीठ आणलं तरी देता. तुम्ही तुमच्याबद्दल सांगायला लागलो, मावशाईबद्दल आहे का नाही? माणसं आणतेच पण देत नाहीत, बुडवेच येते. बुडवायचीच वाट पाहते ती आहे का नाही? माणसाचे घराणे आहेत का बायाचे? एकाय बाईचं घराणं दाखवा, एका बाईने तुम्हाला मानलेलं दाखवा. हिनं मग पीठ बुडिलं, हिनं मग चीट बुडिलं, हिने मग चोळी नेली तर दिली नाही, हिने मग साडी नेली तर दिली नाही. असं कधी शक्य आहे का? याचाच अर्थ असा आहे की त्याचा अंतकरण तुमच्यापेक्षा माझा आहे. पण थोडा फरक आहे, दिसू देत नाही त्या. आमच्या घरी, आमच्या गावामध्ये एका बाईने एका शेजारणीचा आदलीवर पीठ आणलं. उष्ण आणलं ना. आणल्याच्या नंतर ती बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर ती बाई आली, जिला जिने पीठ दिलं तर ती उष्ण मागायला आली. मग आल्याच्या नंतर देवा का नाही द्यायचं. मग सूनबाई तिथं भाकरी करीत होती आणि ती आदली घेऊन आली. मग सूनबाई पीठ देऊ लागली. सूनबाई तिचं उष्ण आणलेलं पीठ देऊ लागली. म्हातारी रस्त्यावर होती सासू, गजू पळू पळूच आली आणि हिसकून आदली घेतली आणि पुन्हा माघारी उलथिली. बर का? आणि पुन्हा माघारी उलती. ती म्हणली, आत्या गावाचं पीठ आहे, मी काय ज्वारीचं देत नव्हते आणि त्याचं आणलेलं होतं. बस गपचूप म्हणली. बसिलं गपचूप. जवाईची सासू पीठ द्यायला लागली. इतक्या वरून लगे गजू. असं केल्याने काय होतं? लवकर भरत आहे, पीठ कमी जात आहे का नाही? गेल्यावर सांगितलं 1.5 भाकरीचं पीठ मी वायाला लावू दिलं नाही. 1.5 भाकरी कशामध्ये? ही जादू आहे. काय इमानदार आहेत, पण तितका झटका आहे तिथे. विठाला विठाला अरे एका याळावून मिळालेली सामुग्री पुन्हा पुन्हा नाही, आणि संताशिवाय दुसरं कोणी सांगणार बी नाही. आणि आता बाकी काही लोक सांगून जातात बरं का, गुताडा काढीत नाहीत, गुताड्यात टाकीत बसते. ऐक, वास्तविक पाहता हवा, गुताडा निघला तरच ठीक आहे. जीवाला देहतादात मी सुटलं तरच जीव मुक्त होत असतो. जीवाला मेन गोष्ट ही. एखाद्याने सांगितलं तुम्हाला 10,000 देतो, पण हे 10 गाडग्याची उतरण तुम्ही एका टप्पूत पाडली पाहिजे. तुम्ही गाडगं कोण थांबता? हा, बुडाचा हाणल्यावर वरची हाणायची गरज नाही. तसं देह कसा आहे हे जर कळालं काय, की जीवाला काहीच करायची गरज. देह मी नाही असं जर कळालं. आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, आधी
काय खरा काय खरा देह संबंधी पसारा. अरे देहच खरा नाही तर देह संबंधी पसारा खरा आहे का? नाही नाही. बर देवाचा देह आणि देवाचा पसारा खरा आहे का? तुम्हाला वाटतं ना आपल्यालाच का? नाही 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 तसं नाही. येत नाही उरू आल्या होता रे येते पामर जीव किती. देवाचं शरीर जरी शुद्ध सत्व गुणाचं पण गुणाचंच ना. तुमचं पंचमहाभूताच्या मलिनतम गुणाचं आहे पण गुणाचंच ना. आहे की नाही? गुण म्हणलं की मारणारे का न मारणारे? मारणारे आहे की नाही? आणि तुम्ही न मारणारे. अरे काय सगळ्याची न मारण्यासारखीच प्रयत्न चालू आहे. कोणालाच वाटत नाही मारावं म्हणून. वाटतं का मारावं? नाही. प्रत्येकाला भीती कशाची? मारण्याची भीती धरली ही गोष्ट खरी आहे. हो पण त्याच्याबद्दल शहानिशा केली का? नाही केली. अरे भीती वाटावा जरूर वाटावा पण ते असलं पाहिजे. भीती वाटू नये असं नाही पण असलं पाहिजे ना. नसलेल्याची भीती वाटावा का? मरण नाही. मरण शरीराचं जीवाचं रे. शरीराचं आहे की नाही? बरं आतापर्यंत बालपणापासून शरीर मरतच आलेलं आहे. जीव जसाचे तसाच आहे की नाही? लव्हाराच्या आयरनीवर कितीतरी पासा शेवटून गेल्या पण आयरन जशाच्या तशीच. ती हल्लीच नाही. पंजापासून येते आहे की नाही? पासा शेवटून गेला मेले पासा बी गेल्या सगळ्या तरी आयरन जशाच्या तशी ते. तसं चैतन्याचं काहीच बिघडत नाही आहे की नाही? किती शरीर आले किती गेले. 10 अवतार झाले 15 अवतार झाले. काय व्हायचं स्वर्ग मृत्यू पाताळ सगळं काही जरी झालं काय तरी पण ते काहीच खरं नाही. तू का म्हणे तुझी खरा ये रे वावगा पसार. सगळा पसार आहे रे. आणि आपला पसारा आवारण्यातच आयुष्य चाललंय आहे की नाही? पसारा आवारण्यातच आयुष्य चाललंय. पसारा नाही खरा. अनेक नका पडू गबाळाचे भरीन तेथे आहे थोरी. हे सगळं गबाळ आहे रे. हे गबाळच म्हणण्यापेक्षा काय आहे की हे सगळं खोटं आहे. स्वप्नासारखे मर्गजळासारखे. मर्ग जळवत स्वप्नीचे चिले आहे की नाही? लयाला जाणार. अरे फक्त एकच आहे रे. स्वप्न पडलं लय दारबाळा स्वप्नामध्ये 5-50 माणसं कुऱ्हाडी घेऊन मारायला आले बर का. मग यांनी सुद्धा माणसं तयार करून कुऱ्हाडीची तयारी करायची का फक्त जागा व्हायचं? जागा झाला की संपलं. काहीच करायची गरज नाही. फक्त जागा व्हायची गरज आहे. तशी ही सगळी भीती जी आपल्याला वाटायला लागली आपण जी काय वाढतान झाली संसार आवरता बेजार झालो. हे जर सगळं जे व्हायला लागलं आपल्याला परेशान आहे. सगळे परेशान आहेत. मरण आहे हे ते जन्म भानगडी लोकांचा ताप आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक या सगळ्या तापामध्ये जे आपण वाटायला लागलो काय याच्यासाठी फक्त एकच गरज आहे. तुम्हाला फक्त ज्ञान झालं पाहिजे. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं रे झालं काय की पुन्हा काहीच करायची गरज नाही. कशाचीच गरज नाही. झोपेतल्या माणसाला स्वप्न पडल्यावर आता सांगितलं काय काय करावं लागेल त्याला? फक्त जागा झाला की विषय संपला. तसं तुम्ही ज्ञान झालं आणि आत्मस्वरूपावर जागे झालेले झाले काय मी आत्मा परमात्मा आहे. देह मी नाही. देह स्वप्न आहे. देह मर्गजळ आहे. हे सगळं लयाला जाणार. मी फात्र खरा आहे. कारण असे किती शरीर होऊन गेले मी जशाच्या तसाच आहे. अमरा खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे खरे की पहा खरे की पाहत होते. अरे बुद्धी आहे ना. दुसऱ्याच्या भरोश्यावर संतांच्या भरोश्यावर बसू नका. शास्त्राच्या बी भरोश्यावर बसू नका. तो तुम्ही काय बारकावा करा ना. है की नाही? संसारात किती बारकावा करतो आपण. बाया
भाजी जर घ्यायची असली तर ही जुडी टाकती ती उचलती, ती जुडी टाकती ती उचलती. फडा बी घ्यायचा असला तर उचलून पाहती, हे करती. ती बाई किती बेजार झाली फडा करायला, याचं काय ते. एकदा उचलती, दोनदा उचलती, पाहती, ऐकत आहे. अरे इतका बारकावा संसारात आहे, इतकाच बारकावा जर तुमच्या बुद्धीनं इकडे केला तर जमलंच आहे की नाही. काय नाही आपल्याला जमवायसाठी. आणि काय म्हणून विनाकारण आपण फालतू संसारासाठी हा देह खर्च करायलो, इंद्रिय खर्च करायलो, बुद्धी खर्च करायला लागलो. सगळं चाललं कशासाठी बाबा. आणि मी म्हणतो कीर्तन झाले, सप्ते झाले तर कोणी यावं ना असं सांगावं रे, असं सांगा बरं का. येड्या वाकड्या भाषेत का व्हायना, बेसोरी का व्हायना, पण हे सांगा. हा बरोबर आहे की. दुसरं काही सांगू नाही रे. आणि कशासाठी हे सप्ताह आहे, 7 दिवसाचा सप्ताह आहे, शिबिर आहे. डोळ्याचं शिबिर असलं तर डोळे जायचे साठी का डोळे नीट व्हायसाठी, नीट व्हायसाठी आहे का नाही. कानाचं शिबिर आहे, कान नीट व्हायसाठी का जायसाठी. कशाचं बी शिबिर असलं तरी कशासाठी, 7 दिवसाचं शिबिर असतं. नीट व्हायसाठी का बेकार व्हायसाठी, नीट व्हायसाठी. मग आता तुम्हाला कानाचा रोग दवाखान्यात शिबिरात जाऊन हे करता, डोळ्याचा रोग शिबिरात जाऊन हे करता, आहे का नाही बरं. पण आता या सगळ्या रोगापेक्षा बहुरोग एक आहे. मग बहुरोगाचे दवाखाना कुठे, हे 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे बहुरोगावरचं निदान. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडावा रे पथ्य नाव विठोबा. हा ब्रह्मरसाचा काढा आहे. आणि काढा आहे, काढा जरी घेतला तर पथ पाळल्याशिवाय बिमारी जात नाही. म्हणून देवाचं नाव हे पथ्य येतात. पथ्य नाव विठोबा. आणि वाचन शिवी. हा माणसं उगत सप्त्याला आले पण चुग्याने बसलेली होते ना, बिड्या वडीत तमाखात का व्हायना बरं का, पण दुसऱ्याचीच निंदा करीत होती. देवाचं नाव नाही घेतलं. बाया बी बसल्या, बिचाऱ्या बाया तरी फुगड्या खेळू लागले. सप्त्याला बी आले, पथ्य नाव विठोबाचे. अनेक न वाचे हरी बोला हरी बोला, नाही तर गपचूप मारा, काहीच म्हणू नका. हरी बोला हरी बोला, देवाचं नाव घ्या, बाकीचं बोलूच नका. काय बोलता तुम्ही हा काय. आता आपण बोलणं म्हणजे विनाकारण हे बा. आपण माती कशाने ओढतो, खोऱ्याने, ठीक आहे, खोऱ्याने ओढतो. शेणकूड कशाने ओढतो, हा खोऱ्यानेच म्हणा ना, खताड खोऱ्यानेच ओढतो ना. मग खोऱ्याने ओढतो. आपलं हात भरत येत का, आहे का नाही. बेकार वस्तू वाढायला काय तुमच्याजवळ, खोर. आणि लोकांची निंदा करणं बेकार नाही का. आणि कशाने ओढतो ते, शाबास. कशाने वाढता तुम्ही, आहे का नाही. ही बाई तिच्या पशी जाते, तंबाखू काढते, हिचं सुनाचं घरानं तिच्या पशी आणि तिच्या सुनाचं हिच्या पशी. सुरू झालं ते गावातलं हे ते सगळं सुरू झालं ते. हे ध्यानात ठेवा. ज्याने काही वाईट केलं त्याची तुम्ही निंदा केली की त्याचं पाप तो रिकामा होतो, ती येते तुमच्याकडे. ते पाप कोणाकडे येते, आपल्याकडे येते. म्हणून बारकावा तुमच्याजवळ बुद्धी आहे. अरे बुद्धीने तुम्ही सुईद्वारा वावता रे. इतका बारकावा आहे तुमच्यावर, इतकं बारीक कापतो संसारामध्ये की भयानक.
संसारामध्ये जे समजा बारीक कातण्याचं सांगतो दाबंजी दुपंजी कशाला म्हणते माहिती आहे तुम्हाला? अरे दाबंजी दुपंजी माहिती आहे का तुम्ही म्हणत नाही का माणसं व्यवहारामध्ये दाबंजी दुपंजी म्हणतेत पण अर्थ माहीतच नाही कशाला म्हणते. मला माहिती आहे गोष्ट ते दाबंजी कशाला म्हणून दुपंजी कशाला म्हणून. एक जणाची तर पाहुणे पाहायला गेले. पाहुणे पाहायला गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, जेवायला पाहुणे बसले आणि दाभण बुडवायचं आणि असं झटकायचं ताटावर तुपाचं वरणावर काय करायचं असं दाभण बुडवायचं माझा आणि असं शिपडायचं बरं का. आता पाहुणे म्हणजे काय माणूस बाबा आहे बरं का, त्याच्यामुळे त्याला दाभंजी नाव पडलं. पण इकडे पाहुणे तिकडे गेल्यावर काय केलं माहिती आहे का त्यानं? इकडे पाहुणे तिकडे गेल्यावर महाराज काय केलं माहिती आहे का? त्यानं दाबगाने नाही शेपलं. हो, तो आपल्यामध्ये इस्तू घातला आणि त्याच्यामध्ये 2-4 थेंब असे तुपाचे झटकिले ना असं दिलं चौकून, त्याला धोपंजी म्हणते. काय दाबंजी याला तरी दाबण्याने जरा जरा का होईना पण त्यानंतर तो धुपणच देत धुपणच वाजलं नाही असं. विठाला विठाला अरे संसारामध्ये दाबंजी दुपंजी झाली. इतका बारकावा जर इकडे केला की जमलं. कबीरदास महाराज काय म्हणले कसा पारमार्थ करावा? म्हणले वाफ्यातलं उपटायचं रांगेत लावायचं. जमलं आहे का नाही? इकडा जो बारकावा आहे तुमचा संसारातला तितकाच परमार्थामध्ये केला. अरे एकनाथ महाराजाला सामान आणल्यावर 1 पैशाचा घोड आला होता, 1 पैशाचा. रात्रभर झोप घेतली नाही आणि नाथ महाराजाला पहाटे 4 वाजता हिशोब झुटल्याच्या नंतर नाथ महाराज टाळ्या वाजू वाजू असे नाचू लागले आणि जनार्दन स्वामीला त्यांच्या गुरुला चिवालाने विचारलं, नाथा कशाचा आनंद झाला तू इतका? काय कशामुळे आनंदित झाला? काय तू इतका लगे नाचायला लागला? तर सांगितलं सापाडा हिशोब सापाडा. 1 पैसा इकडं तिकडं गेला होता तर 1 पैशाचा हिशोब बरोबर झाला. अरे 1 पैशाचा हिशोब नाथ महाराजांनी पहाटलोक केला पण जाऊ दिला नाही. हिशोबात जुळवाजुळी केली आहे का नाही? तितका बारकावा जितका संसारात करतो तितकाच परमार्थात केला की जमलं. काहीच नाही, अवघड नाही. अरे इकडे जी बुद्धी लावली म्हणूनच बारकावा करून संसार सासवायलो आपण, आणि तीच बुद्धी इकडे लावली की इधर का उखाडना और इधर लागणार. जमलंच ते आहे का नाही? विठाला विठाला आणि म्हणून महाराजांनी काय केलं माहिती का? काही देवाला मागितलं नाही. मागायचं असलं ह्याची दान दे गा देवा. देवा फक्त मला तुझा विसर होऊ देऊ नको. आणि संसाराचा आठव नाही झाला तरी चालतो पण तुझा विसर होऊ देऊ नको. मग मी काय करीन? गुण गायना आवडे गुण गायना आवडे. देवाचा जर तुम्हाला विसर नाही पाडला आणि देव जर ध्यानातून तुमच्या नाही गेला तर सतत गुण कोणाचे घेता? तुकाराम महाराज भजनच करीत होते का दुसरं काही करीत होते? कोणाचे गुण घेत होते? देवाचे आहे का नाही? कारण मागितलं तसं तो इसर नाही झाला पाहिजे. मग ध्यानातून जात होता का देव? नाही का? त्याला स्वप्न पडलं तरी कशाचं पडत होतं? देवाचं. जागृती स्वप्ने पांडुरंग ध्यानी
पांडुरंग म्हणे आणि जागृती स्वप्ने पांडुरंग आहे का नाही. मग कोणाचे गुण घेते ते? कोणाचे? पैशाचे, सोन्याचे, लोकाचे, भोगाचे? बिलकुल नाही. गुण गायी आवडी. कोणाचे बी गुण नाही घेतले त्यांनी. आपण तर कोणी चहा पाजला तरी घंटाभर त्याचे गुण घेतो, पुन्हा माघारी टिंगल काय करणं व्हायना आहे का नाही. पण त्याचे गुण घेतं. तुकाराम साधू संतांनी नाही कोणाचं वर्णन नाही केलं, कोणाला मोठेपणा नाही दिले. आमचे बापूराव महाराज कोणी पुढारी आला तर त्याच्या पुढे वाचली नाही अजून नाही. कारण का? ज्या महाराजाला काहीतरी कोणाला मागायचं ते गुण घेतात, ज्याला काही मागायचं नाही ते गुण घेत नाही, कोणाचेच गुण घेत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात गुण गायीन आवडी हीची माझी सवय. ठीक आहे ना. देवा तुझंच गुण घेईना आणि तू म्हणशील पुन्हा काय घ्या, तर ते म्हणले नलगे धन संपदा नलगे मुक्ती धन नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई. काय संगती मागितली देवाने? काय आपलं तुकाराम महाराजांनी इतराची संगती नको मला, फक्त संताची संगती. कारण या जीवाला समाधान सुख पाहिजे. सुख वशित ठाई बहु पाहिजे संताचे. दुसरीकडे सुखच नाही. उजेड पाहिजे असला तर कुठं अंधारात घुसावा का? सूर्याकडे जावं लागेल. सूर्याकडे उजाडाशिवाय दुसरं काहीच नाही. तसं संताकडे सुखाशिवाय काय नाही. संताजवळ सुख आहे. संता संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू काय सांगू सुख. आपण पारिखे साधू थोर जाणं संताच्या शिवाय दुसरीकडे सुख नाहीये. तशी ठरलेली गोष्ट आहे. तहान लागली त्यांनी पाणीच प्यावा. काय तहान लागली त्यानं पाणीच प्यावा.
उजेड पाहिजे असं त्यानं प्रकाशाकडेच जावं, नाही का? आणि हालचाल करायची असली तर वाऱ्याकडेच जावं, या ठरलेल्या गोष्टी आहेत. तसं सुख पाहिजे असं तर संताकडे जावं. संताशिवाय सुख, संताला सुख का झालं बरं? त्यांची काय मक्तेदारी आहे का? पण संतात आणि आपल्यात लई फरक आहे. स्वरूपामध्ये जीवा संताच्या आणि आपल्या स्वरूपात फरक नाही, अंतकरणात फरक आहे. त्यांच्या आणि आपल्या बुद्धीत फरक आहे. त्याच्या मनात संसार नाही, त्याचं इतकं तितकं संसारात मन असल नाही तर नसल, पण मनात संसार नाही. आपल्या मनात संसार काय, म्हणून आपल्या मनात इतका गारदा झाला की सुधारायलाच तयार नाही. कीर्तन म्हणजे काय? मनात किर झालेलं तण काढणं म्हणजे कीर्तन. किर झालेलं काय मनात? तण झालेलं काढणं म्हणजे याला काय म्हणायचं? कीर्तन. मग तण काढावा का बेश्रम लावीत बसावं तिथं? आणि आपलं काय चाललं? तिथं पुन्हा बेश्रम लावायचा धंदा सुरू केला. परमार्थात हे व्यासपीठ त्याच्यासाठी नाही, हे व्यासपीठ त्याच्यासाठी नाहीच आहे की नाही? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जो काय निर्णय मिळाला ना, लय टाईम थोडा आहे रे आपल्याला, वेळ जास्त नाही, क्षणभंगूर नाही भरोसा, फारे सावध थोडा माया, काही न चाले मग गळा आत करेल फासा, पुढे हुशार थाय. कठीण आहे आणि पश्चाताप होतो, पण सगळं बोऱ्या वाजल्यावर. म्हाताऱ्या माणसाला का पश्चाताप होत नाही का? म्हाताऱ्याला डोळ्यांनी दिसाना, कानाने ऐकू येणं, कोणी बरं पाहणं, त्यावेळेस पश्चाताप होत नाही का? पण पश्चाताप होऊन फायदा आहे का? हे की नाही? पश्चाताप आत्ता व्हावा, इथं व्हावं, आता व्हा. मग वेळ आल्यावर तर कोणाला पश्चाताप होतो? पश्चाताप होऊन काही फायदा होत नाही ना, आहे की नाही? आता साधू संताला तात्काळ पश्चाताप झाला आणि इकाडा नादच सोडा ते. बरं तुम्ही नाद धरला तरी मनासारखं होतं का? नाही. नाद धरला तरी मनासारखं होत नाही, आहे की नाही? म्हणून त्यांनी सांगितलं की मनासारखं जर होत नसेल ना, मग याचा नादच करणं नाही की नाही? मनासारखं काहीच होत नाही का? संसारातलं होत नाही, संसारातलं होत नाही. कसा होईल संसार? संसार मनासारखा होतच नाही, कारण संसार हा विचार करीत गेलं तर विचारापुढं संसारच टिकत नाही, आहे का नाही? आणि जो विचार करणार आहे तो कुठंच जात नाही आणि विचार टिकतच नाही. आपला संसारातला आनंद कसा आहे माहिती आहे का? स्वप्न झालेल्या आनंदासारखा आहे, स्वप्न झालेल्या आनंदासारखा आहे. स्वप्नामध्ये लय मोठे पैसे मिळाले तुम्हाला, नाही का? लय मोठे पैसे मिळाले, खूप आनंद झाला. आणि स्वप्नातून जाग होस तर 2-4 पैसे मागणार दारात येऊन बसले, बरं का? मग आता स्वप्नातले पैसे तिथं कुठं जमायला लागलेत? नाही ना. एक स्वप्न सत्ता आहे आणि जागृतीतली सत्ता आहे. इथलं तिथं काम करीत नाही, तिथलं इथं काम करीत नाही. जनक राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भीक मागितलं जनक राजाने, आणि भीक मागितल्याच्या नंतर भीक बी कोणी द्यायना. रडू लागला की माझ्यावर प्रसंग आला आणि कोणी मला काय द्यायना. हा, आणि लय 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 अवकाळा व्हायला लागल्यावर शिव आला. आणि मग ते राजा म्हणजे विदेही राजा होता, आध्यात्मिक राजा होता. शुकाचार्याला 7 दिवस शिक्षा दिलेला राजा. साधा नव्हता राजा, जनक राजा होता राजा, पण राजाच विदेही राजा होता. आणि मग सकाळी दरबार भरला, सगळे साधू संत बोलिले आणि त्याला सांगितलं गाड्या रात्री स्वप्नात आलतं, भिकारी झालो मी. स्वप्नातला भिकारी करा का जागृतीतला राजा खरा? कोणाला सांगता येईल? ज्याने आध्यात्मिक चिंतन केलं त्याला सांगता येईल. त्यांनी काय असे म्हणजे नुसते पैसे उपटूट कीर्तन केले, त्याला कशा सांगता यायला लागेल, आहे की नाही? पहिल्यापासून बाईच्या अंगावर दागिनेच नसावा, आहे की नाही? आणि मग घातले दागिने, नवरीने आणले घातले, आहे की नाही? मग दागिन्याचा आनंद आहे आणि पुन्हा मोडून टाकले. मोडून टाकल्यावर किती दुःख झालं. मी म्हणतो पहिल्यापासून लाईनच नसावं कीर्तनाला, काय म्हणजे गेल्याचं दुःख व्हायचं काम नाही.
ठीक आहे. आणि जर लाईन असली गेली की पुन्हा दुःख झाल्याशिवाय राहत नाही. तर आपलं कीर्तन मी आता थोडं राहिलं तरी मी तुम्हाला कटाळू दिलं नाही आहे की नाही. तुम्ही कंटाळले काय नाही ना. तुमच्या तर कीर्तन टकुऱ्यातलं पायात आलं का नाही. म्हणून अजून किती वेळ सांगायला हरकत नाही ना. हे नाही खंबीर बाबा साहेब काही होत नाही या गोसायला बरं का. जवळ लई दिवसापासून पाहतो जसं तसं दिसत. विठाला विठाला मग कीर्तनातून तुम्हाला एकच न्यायचं गाड्या बरं का की हा संसार सगळा होत आहे. मग त्या राजाने त्यांना सांगितलं स्वप्नातलं खरं भिकारी त्या जागृतीतला राजा करा कोणाला सांगता. मग अष्टवक्रमुनी आले तिथे आणि अष्टवक्रमुनीने सांगितलं राजा अरे तू धरले जलात घातले धरले जलात घातले म्हणले का म्हणून जलात नाही घालायचं यायला काही सांगताच आहे ना. तर काय म्हणून नाही ही जलातच असलेली बरी उगा खराबा करायला लागली इकडे काही बी सांगून खराबा कर त्यापेक्षा जलात असलेली बरी आहे की नाही. अष्टवक्रमुनीने सांगितलं काय तुझं म्हणणं. म्हणे महाराज रात्री स्वप्न पडलं मी भिकारी झालो आणि जागा झालो की राजा झालो. स्वप्नातला भिकारी खरा की जागृतीतला राजा खरा. अष्टवक्रमुनीने सांगितलं स्वप्नातलं भिकारी पण इथं आहे का नाही. मग इथलं राज्य पण तिथं आहे का नाही. पण ज्यानं राज्य बी पाहिलं ज्यानं स्वप्न बी पाहिलं तो इथं बी आहे तिथं बी. काय तू का म्हणे तूच खरा फक्त तूच खरा आहे आणि बाकीचं खरं नाही. हे भासलेलं आहे सगळं. काय काय झालेलं आहे भासलेलं आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला साधू संतांनी जो काही निरोप दिला की जर तुम्ही कुठून तरी आणून चोऱ्या करून मुरगाळून मुंड्या मोडून बांध फोडून काय कोणाचं वाईट करून खोटं बोलून आपण सगळं संपादित करायला लागलो मिळवायला लागलो. आणि तुकाराम महाराज म्हणते नलगी मुक्ती धन संपादन. शिवाजी महाराजाचा नजराना आणला तर माघारी लावला वाल्या माणसं होते. शिवाजी महाराजाचा नजरा शिवाजी महाराजाला विचारलं राजे आमच्या घरी तुम्ही एवढं आणून दिलं. अरे उद्या बायको दागिने करीन पोट्टे बी वाजवते दारू पिते दागिने करीन बायको दुसऱ्याच्या बायाला घाचाट्या देईन. हे मागावर हे मागावर हे मागावर आहे का नाही. आणि कशाला बाबा हे आम्हाला करू द्या ना पारमार्थ सुखाने. आणि आमची गरिबी जर तुम्हाला खपत नसेल तर येऊ नका आमच्याकडे. तुम्हाला काय वाटलं की मी जर तुम्हाला धनदौलत दिली नजराना दिला म्हणजे तुकाराम महाराजाला बरं वाटन असं वाटतं का तुम्हाला नाही वाटणार. आम्हाला बरं आम्हाला हा विक्षेप करणारा आहे धंदा आहे. विक्षेप परमार्थ होऊ देणार नाही. आणि तुम्हाला वाटतच असल काय तर तुम्ही याच असलं तर आमचे गुणदोष पाहू नका. आमची गरिबी पाहणं आमची श्रीमंती पाहणं म्हणजे गुणदोष पाहणं आहे. तुम्हाला याचच असलं तुम्हाला वाटत असेल की तुकाराम महाराजांना सुखी करायचं तर एकच करा. आम्ही तेरे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेरे सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे. राजे आम्ही यानंच फक्त सुखी हो की तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी त्यामुळे आम्ही काय हो सुखी हो. आणि एक ध्यानात ठेवा तुकाराम महाराजांनी राजाला भजन करायचं सांगितलं. राजाने भजन केलं. राजे होते राजे लय मोठे राजे झाले पण महाराजे फक्त शिवाजी महाराजच होते. महाराज कोणाला म्हणते बाकीच्याला राजे म्हणत असते पण तुकाराम महाराज शिवाजी महाराजाच्या संगतीत आले म्हणून ते महाराजे झाले. महाराज शिवाजी दुसऱ्या राजाला कोणी महाराज म्हटलेलं नाही आहे की नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजाला सुद्धा शिवाजी महाराज का आवडले तर अन्याय विरोध लढा देत होते. अरे शिवाजी महाराजाला शिकवण आईची तशी होती. एक वेळस कुठंतरी नाचकाम चाललं होतं आणि शिवाजी महाराज फक्त खिडकीतून पाहू लागले बाया नाचायला. जिजाऊने ताळ दिशी तोंडात दिली आणि सांगितलं राजे आपल्याला बाया वाचवायच्या नाचवायच्या नाही. आपल्याला बाया
वाचवायच्या नाचवायच्या नाही. मग शिवाजी महाराजाला जिजाऊने शिकवण दिली बर का, आणि म्हणून शिवाजी राज्य झाले. आणि या महाराष्ट्रातच काय पण देशावरला अन्याय जो काय दूर झाला तो फक्त त्या माणसामुळे झाला, त्या शिवाजी महाराजांमुळे. आणि म्हणून संतांच्या संगती संपत्तीवान असला, धनवान असला, मोठा असला आणि काही असला, त्याचा अहंकार नसला की जमलं रे. मग नसावा का अहंकार नसावा. नाथ महाराजा इतकं श्रीमंत कोण आहे? कोणीच नाही. पण अहंकार होता का त्याचा? नाही. अहंकार होता नाही. आसक्ती होती का? तुम्हाला एक गंमत सांगतो. सोन्या तुकाराम एकनाथ महाराजाच्या घरी श्रीमंती दाटत होती आणि तुकाराम महाराजाच्या गरिबी दाटत होती. इतके श्रीमंत होते नाथ महाराज. नाथ महाराजाबद्दल सांगायचं तुम्हाला, किती श्रीमंत होते. असे सोन्याच्या अशा थप्याची थप्या होत्या घरात. एकदा नाथ महाराजाच्या घरी महाराज चोर आले बर का. ऐकायला नाही कटाळले का तुम्ही? नाही ना, आपण वाटपून घेऊ, पण सांगू का इथं सांग. नाथ महाराजाच्या घरी चोर आले आणि चोरांनी काय केलं, सरपणाच्या मोळ्या बांधल्यासारख्या त्या सोन्याच्या कांबी बांधल्या बर का. आणि बांधायच्या म्हणल्यावर माणसं काय हायगाय करतात का काय. मग 4 जण होते ते. यानं त्याला उचलून दिलं, त्यानं त्याला उचलून दिलं, त्यानं त्याला उचलून दिलं. महाराज मागाल्याला उचलून द्यायला कोण नाही ना. बाकीचे गेले आपापलं उचलून गेलं, हे अडकून पडलं बर का. आणि नाथ महाराजाला चिव आला. नाथ महाराजांनी पाहिलं, नाथ महाराज उठलेली पाहिली की पळायचं करू लागला. ए म्हणजे पळू नको, येडा आहे काय तू? मला माहिती आहे काय की 3 जण आपला फायदा करून गेले, तो त्याचा फायदा केला, उचलू दिलं. पण तुला उचलून द्यायला कोण आहे? थांब मी उचलून देतो. नाथ महाराजांनी त्याच्या टपरीवर वळी दिली. काय ते धनाची आसक्ती होती का? तुम्ही त्या एका टप्पूतच चोर खाली पाडला असता. तुमचं काही जर खेटर जर तर बदलून काढता त्याला तुम्ही, काय का नाही. हा ते नाथ महाराज. मग धन संपदा नव्हती का? आसक्ती नव्हती. सकल संतामध्ये राजा स्वामी